नमस्कार. श्री विष्णूंचा 6वा अवतार परशुराम याची कथा आधीच मी अपलोड केलेली आहे, त्याच्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, तर तुम्ही ती बघू शकता. आज बघूया श्री विष्णूंचा 7वा अवतार भगवान श्रीराम यांचा संपूर्ण जीवन परिचय आणि त्यांच्या शिकवणी. भगवान श्री विष्णूंचा 7वा अवतार भगवान श्रीरामांच्या रूपात झाला, ज्याचा मुख्य उद्देश रावणाचा वध करून पृथ्वीला पापमुक्त करणे आणि धर्माची पुनर्स्थापना करणे हा होता. पण श्रीरामांच्या रूपाने त्यांनी असा आदर्श ठेवला की त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक घटना आपल्यासाठी प्रेरणादायी ठरली. जर आपण त्यांच्या आयुष्यात घडलेल्या कोणत्याही घटनेचे विश्लेषण केले तर आपल्याला असे दिसून येईल की प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवते. म्हणून आज श्रीरामांच्या जन्मापासून ते त्यांच्या समाधीपर्यंतच्या प्रत्येक घटना आणि त्यासंबंधीच्या शिकवणीचे वर्णन करणार आहोत. भगवान श्रीराम यांचा जन्म. अयोध्येचा राजा दशरथ यांच्या 3 राण्या होत्या, ज्यांची नावे कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा होती. दुसरीकडे लंकेत अनीतिमान राजा रावणाचे राज्य होते, जो राक्षसांचा सम्राट होता. त्यांचे राक्षस फक्त लंकेपुरतेच मर्यादित नव्हते, तर ते दंडकारण्यच्या जंगलातही महासागरात पसरले होते. त्यामुळे ऋषीमुनींना देवाची स्तुती करण्यात आणि धार्मिक कार्य करण्यात अडचणी येत होत्या. रावणाच्या वाढत्या प्रभावामुळे आकाशातील देवताही व्यथित झाले. मग सर्वजण भगवान श्री विष्णूंकडे मदत मागण्यासाठी गेले. भगवान श्री विष्णू म्हणाले की आता त्यांचा 7वा अवतार घेण्याची वेळ आली आहे. यानंतर राणी कौशल्याच्या पोटी दशरथांचा मुलगा म्हणून त्यांचा जन्म झाला. त्यांचे नाव राम ठेवले गेले. श्रीरामसोबत त्यांचे 3 सावत्र भाऊ भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचाही जन्म झाला. अयोध्येतील लोक त्यांना भावी राजा मिळाल्याने खूप आनंदित झाले आणि सर्वत्र उत्सवाची तयारी सुरू झाली. श्रीराम त्यांच्या भावासोबत गुरुकुलला गेले. त्यांच्या जन्मानंतर काही वर्षे श्रीराम आपल्या भावांसोबत अयोध्येच्या राजवाड्यात राहिले. जेव्हा त्यांचे शिक्षण घेण्याचे वय झाले तेव्हा त्यांना उपनयन समारंभ करून गुरुकुलात पाठवण्यात आले. श्रीराम हे अयोध्येचे राजपुत्र आणि स्वतः नारायणाचा अवतार असूनही विधिवत गुरुकुलात राहून त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे गुरु महर्षी वशिष्ठ अयोध्येचे राजगुरू होते. इतर सामान्य शिष्यांप्रमाणे त्यांनी गुरुकुलात शिक्षण घेतले, भिक्षा मागितली, जमिनीवर झोपले, आश्रम स्वच्छ केला आणि गुरूंची सेवा केली. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते पुन्हा अयोध्येला परतले. गुरुकुलमध्ये राहत असताना त्यांनी त्यांच्या 3 लहान भावांना त्यांच्या पालकांची आठवण कधीच होऊ दिली नाही. ते नेहमी आपल्या भावांचा विचार करत असे. त्यांच्या 3 भावांनीही त्यांच्या मोठ्या भावाची खूप सेवा केली. ब्रह्मर्षी विश्वामित्राचे श्रीराम लक्ष्मणांसोबत प्रस्थान. ज्ञान प्राप्त करून श्रीराम अयोध्येला परतले तेव्हा ब्रह्मऋषी विश्वामित्र अयोध्येत आले. त्यांनी दशरथांना सांगितले की त्यांच्या आश्रमावर दररोज राक्षसांचे आक्रमण होत आहे, त्यामुळे त्यांना यज्ञ वगैरे करण्यात अडथळे येत आहेत. म्हणून त्यांनी श्रीरामांना माझ्यासोबत येण्याची परवानगी द्यावी. मग दशरथांनी श्रीरामांना त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी दिली. लक्ष्मण नेहमी त्यांचा भाऊ श्रीराम सोबत राहत असल्याने ते देखील त्यांच्यासोबत गेले. तेथे जाऊन श्रीरामांनी आपले गुरु विश्वामित्र यांच्या आज्ञेवरून तडका व सुबाहू यांचा वध केला आणि मारीचला दूर दक्षिण किनाऱ्यावर समुद्रात टाकले. अशा प्रकारे त्यांनी आश्रमावर आलेले संकट दूर केले. यात श्रीरामांनी संदेश दिला की धर्मग्रंथात स्त्रीवर शस्त्र उचलणे किंवा तिची हत्या करणे हे धर्माविरुद्ध मानले जाते. पण जर गुरूंच्या आज्ञेचे उल्लंघन झाले तर ते त्याहूनही मोठे अधर्म आहे. त्यामुळे या धार्मिक संकटात त्यांनी श्रेष्ठ असा धर्म निवडला आणि आंधळेपणाने गुरूंच्या आज्ञेचे पालन केले. देवी अहिल्या आणि श्रीरामांची कथा. श्रीराम आपल्या गुरूंसोबत फिरत असताना त्यांना मध्यभागी एक मोठा दगड दिसला.
विश्वामित्रांनी त्यांना सांगितले की हा दगड पूर्वी अहिल्या माता होती, जी गौतम ऋषींच्या शापामुळे दगडी खडक बनली. तेव्हापासून ती परमेश्वरांच्या चरणस्पर्शाची वाट पाहत आहे, जेणेकरून तिला पुन्हा जीवनदान मिळेल, तिचा उद्धार होईल. हे ऐकून भगवान श्रीरामांनी माता अहिल्याला त्यांच्या चरणस्पर्शाने वाचवले आणि तिला स्वातंत्र्य दिले. माता सीतासोबत श्रीरामांचा विवाह. यानंतर विश्वामित्र त्यांना आणि लक्ष्मणाला मिथिला राज्यात घेऊन गेले, जेथे माता सीतेचे स्वयंवर होते. त्या स्वयंवरात महाराज जनक यांनी एक स्पर्धा आयोजित केली होती की जो कोणी तेथे ठेवलेले शिवधनुष्य उचलून दोरी लावेल त्यांची मोठी मुलगी सीतेशी लग्न केले जाईल. श्रीरामांनी माता सीतेला बागेतील फुले वेचताना पाहिले, तेव्हा ते दोघेही मृत्यूलोकात प्रथमच भेटले. ते भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचे अवतार आहेत हे दोघांनाही माहीत होते, पण त्यांना त्यांचा धर्म मानव रूपात पार पाडायचा होता. स्पर्धा सुरू झाली आणि एक एक करून सर्व राजांनी ते शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. ते शिवधनुष्य इतकं जड होतं की 5,000 लोकांनी त्या स्वयंवरात नेलं. त्या धनुष्याला उचलून दोरी लावू शकेल एवढा बलवान कोणीही त्या स्वयंवरात नव्हता. शेवटी विश्वामित्रांनी श्रीरामांना ते धनुष्य उचलण्याची आज्ञा केली. श्रीगुरूंची परवानगी मिळाल्यानंतर श्रीरामांनी शिवाच्या धनुष्याला प्रणाम केला आणि एका झटक्यात त्यांनी धनुष्य उचलले आणि दोरी लावायला सुरुवात केली, ज्यामुळे शिवधनुष्य तुटले. हे दृश्य पाहून तेथे उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले. यानंतर श्रीरामांचा विवाह माता सीतेशी झाला. हे आपल्याला शिकवते की गुरु आपल्या शिष्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे निर्णय देखील घेऊ शकतात. जेव्हा पालक आपल्या मुलाला गुरुकडे सोपवतात, तेव्हा तोच गुरु त्याचे पालक बनतो. त्यांचे आदेश म्हणजे आईवडिलांच्या आदेशाचे पालन करणे यासारखे आहे. म्हणूनच हे प्रत्येक मानवाचे परम कर्तव्य मानले जाते. भगवान परशुरामांचा श्रीरामांवर क्रोध. त्यावेळी भगवान श्री विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम हे देखील या पृथ्वीवर उपस्थित होते आणि शिवध्यानात मग्न होते. शिवधनुष्य तुटल्याचा आवाज ऐकून ते प्रचंड संतापाने सभास्थळी पोहोचले. त्यांना एवढा राग आल्याने सर्वजण घाबरले. त्यांनी पुढे येऊन शिवधनुष्य तोडणाऱ्याला त्यांच्याशी लढण्याचे आव्हान दिले. परशुराम इतके संतप्त आणि श्रीरामांचा अपमान करताना पाहून लक्ष्मणाला आपला राग आवरता आला नाही आणि ते परशुरामांशी वाद घालू लागले. पण दरम्यान श्रीरामांनी आपले नियंत्रण गमावले नाही किंवा कोणतेही कठोर शब्द बोलले नाहीत. ते परशुराम आणि लक्ष्मणाला समजावत राहिले आणि परशुरामांचे कठोर शब्द ऐकूनही त्यांनी त्यांची माफी मागितली. शेवटी परशुरामांचा राग शांत करण्यासाठी ते श्री विष्णूंचा अवतार असल्याचे दाखवून दिले. जेव्हा परशुरामांना समजले की भगवान श्री विष्णूंचा 7वा अवतार जन्म घेतला आहे आणि ते स्वतः भगवान श्रीराम आहेत, तेव्हा ते तेथून निघून गेले. सीता माताला एक पत्नीचे वचन देणे. त्या काळी एका पुरुषाला अनेक बायका करण्याची प्रथा होती. मुख्यतः एका राजाला अनेक बायका असायच्या. श्रीरामांचे वडील दशरथ यांना स्वतःला 3 बायका होत्या, परंतु श्रीरामांनी माता सीतेला वचन दिले की ते आयुष्यभर कोणत्याही स्त्रीचा विचारही करणार नाहीत. आयुष्यभर फक्त आणि फक्त माता सीता ही त्यांची धार्मिक पत्नी राहील आणि इतर कोणत्याही स्त्रीला हा अधिकार मिळणार नाही. अशा प्रकारे त्यांनी पती पत्नीचे आदर्श प्रस्थापित केले. श्रीरामांचा 14 वर्षाचा वनवास. लग्नानंतर काही काळाने त्यांना त्यांचे वडील दशरथ त्यांच्या वतीने राज्यसभेवर बोलवण्यात आले आणि त्यांच्या राज्याभिषेकाचा निर्णय जाहीर करण्यात आला. सुरुवातीला श्रीराम अस्वस्थ होते, पण त्यांनी वडिलांची आज्ञा मानली. यानंतर संपूर्ण अयोध्या नगरात घोषणा करण्यात आली आणि उत्सवाची तयारी सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे वडील राज्यसभेत आले नाहीत, तेव्हा त्यांना कळले की राजा दशरथ हे त्यांची सावत्र आई कैकेयीच्या खोलीत आहेत.
तेथे जाऊन त्यांना कळले की कैकेयीने राजा दशरथांकडून तिची 2 जुनी वचने मागितली होती. त्यातील पहिले वचन श्रीरामांचा धाकटा भाऊ आणि कैकेयीचा पुत्र भरत यांचा राज्याभिषेक होता आणि दुसरे वचन श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास होता. हे वचन पाळण्यात त्यांचे वडील असहाय्य वाटत होते, म्हणून ते आपल्या महालात बसून विचार करीत होते. जेव्हा ते राजा दशरथांच्या महालात पोहोचले तेव्हा त्यांना त्यांचे वडील दुःखी दिसले. त्यांच्या वडिलांनी श्रीरामांना बंड करण्यास सांगितले की त्यांच्याकडून राज्य हिसकावून घेऊन स्वतः राजा बनावे. श्रीरामांनी हे स्पष्टपणे नाकारले आणि आपल्या वडिलांनी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी वनवास स्वीकारला. यासोबतच त्यांनी आई कैकेयीला सांगितले की तिला भरतसाठी राज्य हवे होते, तर तिने थेट त्यांना सांगितले असते तर त्यांनी आनंदाने भरतला राज्य दिले असते. वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी श्रीरामांनी वनवासात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सीता हिनेही पत्नीचे कर्तव्य बजावून वनवासात जाण्याचा निर्णय घेतला. पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत श्रीराम वनात जाण्यास निघाले. सदैव सोबत असणारा त्यांचा धाकटा भाऊ लक्ष्मण हा देखील त्यांच्यासोबत होता. त्यावेळी त्यांचे 2 भाऊ भरत आणि शत्रुघ्न हे त्यांच्या आजोबांच्या राज्यात कैकेय प्रदेशात होते. त्यामुळे त्यांना कोणत्याही घटनेची माहिती नव्हती. श्रीराम वनवासात जाऊ लागले तेव्हा अयोध्येतील लोक बंड करून बाहेर पडले. त्यांनी भरतला आपला राजा मानण्यास स्पष्टपणे नकार दिला. हे पाहून श्रीरामांनी अयोध्येतील लोकांना समजावून सांगितले आणि त्यांच्या राजाच्या आज्ञेचे पालन करण्यास सांगितले. वनवासात गेल्यावर श्रीरामांनी भरतला राज्य चालवण्यास मदत करण्यास सांगितले. या गोष्टीने हे श्रीरामांनी शिकवले की आपल्यावर कितीही अन्याय झाला तरी त्यांनी आपली सावत्र आई कैकेयी आणि भरत यांच्याबद्दल कधीही वाईट इच्छा बाळगली नाही. अयोध्येतील लोकही राजा दशरथाला चांगले वाईट सांगत होते. लक्ष्मणही दशरथ आणि कैकेयीला वाईट समजत होते, पण श्रीरामांनी सर्वांना त्या दोघांचा आदर ठेवण्यास सांगितले. त्यांनी लक्ष्मणाला कैकेयी मातेचा अनादर न करण्यास सांगितले. अयोध्येतील लोकांना मागे सोडून निघताना श्रीरामांनी अयोध्येतील लोकांना खूप समजावले, पण त्यांचे श्रीरामांवर इतके प्रेम होते की ते त्यांच्यासोबत 14 वर्षे वनवासाला जायला तयार झाले. श्रीरामांच्या वारंवार विनंती करूनही अयोध्येतील लोक त्यांच्या रथासोबत पायी चालत होते. त्यामुळे श्रीरामांनी अयोध्येत राजकीय संकट निर्माण होताना पाहिले. त्यानंतर श्रीरामांनी आपला रथ अयोध्येजवळ तामसा नदीजवळ थांबवला आणि रात्री तेथे विश्रांती घेण्यास सांगितले. अयोध्येतील लोकही श्रीरामांसोबत तिथेच राहिले. सर्वजण झोपल्यावर श्रीराम पहाटे उठले आणि पत्नी सीता आणि लक्ष्मणासह निघून गेले. नंतर जेव्हा अयोध्येतील लोक जागे झाले तेव्हा त्यांना असे आढळले की श्रीराम आपले कर्तव्य बजावण्यासाठी एकटेच निघून गेले आहेत. म्हणून ते सर्व निराश होऊन अयोध्येला परतले. आपले मित्र निषादराज गुह यांची भेट. यानंतर श्रीराम पुढे शृंगावेरपूर नगरात पोहोचले, जे आदिवासी ठिकाण होते. तेथील राजा निषादराज गुह हे आदिवासी समाजाचे होते. दोघेही गुरुकुलमध्ये एकत्र शिकले होते, त्यामुळे त्यांच्यात मैत्री होती. जेव्हा निषादराज यांना श्रीरामांचे त्यांच्या नगराजवळच्या जंगलात आगमन झाल्याची माहिती मिळाली, ते सर्व लोकांसह तेथे पोहोचले आणि त्यांना आपल्या नगरात राहून विश्रांती घेण्यास सांगितले. त्यांनी श्रीरामांना आपल्या नगराचा राजा म्हणून 14 वर्षे राज्य करण्यास सांगितले होते. श्रीरामांनी त्यांचे राज्य स्वीकारण्यास आणि नगरात जाण्यासही नकार दिला. वडिलांच्या वचनानुसार त्यांना 14 वर्षे फक्त वनातच राहावे लागेल आणि या काळात त्यांना कोणत्याही नगरात जाण्यास मनाई होती. त्यामुळे त्यांनी निषादराज गुह यांचे निमंत्रण नम्रपणे नाकारले. मग त्याच वनात श्रीरामांची विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली. श्रीराम त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह जमिनीवर झोपले.
येथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे लक्ष्मण आपला भाऊ श्रीराम यांच्या सेवेत इतके तल्लीन झाले होते की त्यांना रात्री झोपही आली नाही. त्यांनी दिवसा श्रीराम आणि माता सीता यांची सेवा करण्याचे आणि रात्री त्यांच्या सुरक्षेसाठी उभे राहण्याचे ठरवले होते. म्हणूनच लक्ष्मण 14 वर्षे झोपले नाही. श्रीराम रथ सोडून पुढे निघाले. यानंतर त्यांनी अयोध्येचा मंत्री आणि राजा दशरथांचा मित्र सुमंत यांना रथासह परत जाण्यास सांगितले. वनवासाचा अर्थ सर्व राजेशाही गोष्टींचा त्याग करून वनवासीसारखे जीवन जगणे. त्यावेळी स्वतःच्या रक्षणासाठी केवळ शस्त्रे स्वतःजवळ ठेवता येत होती. यानंतर प्रभू श्रीरामांनी नाविकाच्या मदतीने यमुना नदी पार केली आणि पुढे निघाले. केवट आणि श्रीरामांची घटना. जो प्रवाशांना आपल्या नावेत नदीपलीकडे नेतो त्याला केवट म्हणतात. श्रीरामांनाही नदी पार करून त्या काठी पोहोचायचे होते, पण ते नारायणाचा अवतार आहे हे नावाडीला माहीत होते. म्हणून त्यांनी श्रीरामांसमोर देवी अहिल्याच्या घटनेची पुनरावृत्ती केली आणि सांगितले की जर त्यांचे नाव देखील तिच्यावर पाऊल ठेवताच स्त्रीमध्ये बदलली तर त्यांचे उत्पन्नाचे साधन नष्ट होईल. त्यामुळे श्रीरामांना नावेत बसण्याची परवानगी देण्यापूर्वी त्यांचे पाय धुण्याची अट घातली. श्रीरामांनी त्यांची भक्ती समजून त्यांना ही परवानगी दिली. मग नाविकाने श्रीरामांच्या चरणांची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली आणि मग त्यांना नावेत बसवून नदी पार करून दिली. चित्रकूटमध्ये श्रीराम आणि भरत यांची भेट. यमुना ओलांडल्यानंतर श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणासोबत चित्रकूटाच्या वनात त्यांच्या झोपडीत राहू लागले. काही दिवसच गेले होते जेव्हा त्यांनी पाहिले की अयोध्येचे संपूर्ण राजघराणे, भरत, राजगुरू, अयोध्येतील लोक आणि सैनिक तेथे पोहोचले आहेत. त्यांना वडिलांच्या मृत्यूची बातमी भरतकडून मिळाली. हे ऐकून श्रीराम आणि लक्ष्मण दोघेही अधीर झाले आणि त्यांनी आपल्या वडिलांचे तर्पण केले. यानंतर भरतने श्रीरामांना अयोध्येचा राजा मानलं आणि पुन्हा अयोध्येला येण्याची विनंती केली. कैकेयीनेही आपले वचन परत घ्या आणि श्रीरामांना परत येण्यास सांगितले, परंतु श्रीरामांनी जाण्यास नकार दिला. ते म्हणाले की एकदा वचन दिले तेच ते परत घेऊ शकतात. महाराज दशरथांनी श्रीरामांना वनात जाण्याची परवानगी दिली होती, म्हणून तेच त्यांच्याकडून हे वचन परत घेऊ शकतात. त्यामुळे ते हयात नसतील तर श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपूनच परत येऊ शकतात. या घटनेवरून श्रीरामांनी शिकवले की वडिलांच्या मृत्यूनंतरही त्यांनी आपल्या वडिलांचे वचन खोटे होऊ दिले नाही आणि पूर्ण निष्ठेने त्यांचे पालन केले. परंतु भरत स्वतःला अयोध्येचा राजा म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हते. हे राज्य भरतला त्यांच्या वडिलांच्या वचनाप्रमाणे दिलेले असल्यामुळे आणि आता भरतला त्यांच्या इच्छेनुसार हे राज्य श्रीरामाला परत करायचे होते, म्हणून श्रीरामांनी ते स्वीकारले. तेव्हा श्रीरामांनी 14 वर्षाच्या वनवासात भरतला अयोध्येचा कारभार हाती घेण्याचा आदेश दिला. आपला भाऊ श्रीराम यांची परवानगी मिळाल्यानंतर भरत अयोध्येला श्रीरामांचा खडावा डोक्यावर घेऊन अयोध्येला गेला आणि खडावाला सिंहासनावर ठेवले. ही कथा इथेच संपत नाही, तर उद्याच्या भागात पुन्हा भेटूयात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो, RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.